तर खोटे कुणबी दाखले कुणालाही देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन आरक्षण प्रश्न सोडवणार असल्याचं देखील भुजबळांनी सांगितलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू। देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे कारवाई होईल। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। आम्ही मंत्रिमंडळ जे आहे 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहे। आम्ही जे आता बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, कारण मी तिथे आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। भुजबळ साहेब, हिंदी मध्ये आज आपकी बैठक प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला। छगन भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील। हे जे आहे सगळे सोयरेचे आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे चोर वेगळं करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती, आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।